In our chapter molecular basis of inheritance, the point is DNA packaging, DNA replication. In DNA packaging, the last point is a non-histone chromosomal protein. For binding of a DNA, for packaging of a DNA, the histone proteins are important. H2A, H2B, H3, H4 and H1 protein, histone proteins are important. The additional protein is non-histone chromosomal proteins are important. These additional non-histone chromosomal proteins are proteins that contribute to the packaging of chromatin at the higher level. Heterochromatin and euchromatin. Heterochromatin. In eukaryotic cells, some segment of a chromosome during interphase and early prophase remain in a condensed state. These chromosomes are closely packed. Condensed means closely packed and stain strongly and appears dark. These heterochromatins are inactive because of the crossing over does not take place. हा जो क्रोमोसोमचा टाईप आहे हेटेरोक्रोमॅटिन, हा युकॅरियोटिक सेल्समध्ये आढळून येतो आणि त्यामध्ये तो इंटरफेजच्या प्रोपेजमध्ये दिसून येतो. इंटरफेजच्या प्रोपेजमध्ये तो कसा असतो तर कंडेन्स्ड स्टेटमध्ये असतो. या स्टेटला तो कसा असतो तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही आहे, कारण क्रोमोसोम्समधलं जे जीन्स आहेत ते कंडेन्स्ड झालेले असतात, म्हणजे जवळजवळ पॅक झालेले असल्यामुळे तो जो आपण स्टेन केल्यानंतर तो डार्क स्टेन होतो आणि त्याच्या 2 मण्यामध्ये जर जागा नसेल, म्हणजे 2 जीनमध्ये जर जागा नसेल तर क्रॉसिंग ओव्हर होणार नाही आहे. क्रॉसिंग ओव्हर झालं नाही आहे त्यामुळं तो कसा आहे तर इनॅक्टिव्ह आहे, म्हणजे हेटेरोक्रोमॅटिन हा इनॅक्टिव्ह असतो. सेकंड पॉईंट इज euchromatin. The region of chromonema which are the non-condensed state, हा non-condensed state मध्ये असतो. म्हणजेच हा जेव्हा आपण स्टेन करतो त्यावेळेला तो लाईट स्टेन होतो, म्हणजे लूजली अरेंज्ड जीन्स असतात त्यामुळे तो डेन्सली लाईट स्टेन होतो. हा जो आहे क्रोमोसोम euchromatin हा ॲक्टिव्ह असतो. euchromatin इज ट्रान्स्क्रिप्शनली ॲक्टिव्ह वाईल द हेटेरोक्रोमॅटिन इज ट्रान्स्क्रिप्शनली इनॲक्टिव्ह. कारण euchromatinमध्ये मध्ये जागा असल्यामुळं क्रॉसिंग ओव्हर होणार आहे आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं तो euchromatin हा ॲक्टिव्ह असतो. नेक्स्ट पॉईंट इज DNA replication. The DNA replication. The DNA molecule regulate the controls all the activities of the cell because of its unique structure. जो DNA आहे तो बॉडीमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करण्याचं काम DNA करत असतो. इट इज एबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ अदर मोलिक्युल्स ऑफ द सेल. It at the same time when the cell reproduce, the DNA also should be duplicate itself to distribute the genetic material to the daughter cells. DNA वर अशी जबाबदारी आहे की तो सगळं जेनेटिक मटेरियल कंट्रोल करत असतो. DNA सेल ज्या वेळेला सेल डिव्हिजन होते, एकापासून 2 सेल तयार होतात, त्यावेळेला सेलमधील DNA सुद्धा डुप्लिकेट होण्याची गरज आहे, कारण दुसऱ्या दोन्ही सेलला इक्वल DNA देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रथमतः इंटरफेजच्या वेळेला DNAचं रेप्लिकेशन म्हणजे डुप्लिकेशन होण्याची गरज आहे. डुप्लिकेशन झाल्यानंतर ज्या वेळेला 2 सेल तयार होतील त्यावेळेला प्रत्येक सेलला इक्वल अमाऊंटमध्ये DNA देण्यात येईल. इक्वल अमाऊंट ऑफमध्ये DNA दिला तरच जेनेटिक मटेरियल म्हणजे ट्रान्सफर सेल टू सेल जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होऊ शकेल. त्यासाठी महत्त्वाची स्टेप काय आहे तर DNA रेप्लिकेशन. म्हणजे डॉटर सेलमध्ये जे जेनेटिक इन्फॉर्मेशन जाणार आहे ती जेनेटिक इन्फॉर्मेशन जाण्यासाठी DNA डुप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे. तर DNA इज हेटेरोकॅटॅलिक फंक्शन आहे आणि ॲटोकॅटॅलिक फंक्शन आहे. हेटेरोकॅटॅलिक फंक्शन्स मीन्स when DNA directs the synthesis of chemical molecules other than itself, then such function of DNA are called as heterocatalytic functions. Example, synthesis of RNA, synthesis of protein.
DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूल अदर दॅन इट सेल्फ. स्वतः रेप्लिकेशन होण्याचं काम सोडून दुसरं काहीतरी तयार करण्यासाठी DNA जेव्हा केमिकल मटेरियल सिंथेसिस करतो, या DNAच्या कामाला हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सिंथेसिस ऑफ RNA, म्हणजे RNA सिंथेसिस करताना DNA काय केमिकल मटेरियल सिंथेसिस करणार आहे, हे जे त्याचं काम आहे त्याला हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हटलं जातं. किंवा सिंथेसिस ऑफ प्रोटीन तयार करताना जे केमिकल मटेरियल तयार करणार आहे त्याला, या कामाला हेटेरोकॅटॅलिक फंक्शन. हेटेरो मीन्स अदर दॅन सेल्फ. हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. व्हेन DNA डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूल अदर दॅन इट सेल्फ, देन सच फंक्शन्स ऑफ DNA आर कॉल्ड ॲज अ हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन्स मीन्स when the DNA directs the synthesis of DNA itself, then such function of DNA is called as a autocatalytic function. Example, replication of DNA. When the DNA directs, म्हणजे DNA काय करतो तर सिंथेसिस ऑफ DNA itself, स्वतःचा नवीन DNA सिंथेसिस करण्यासाठी जे केमिकल सिंथेसिस करतो, हे जे त्याचं काम आहे त्या कामाला काय म्हटलं जातं तर ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन्स असं म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ बाय विच DNA डुप्लिकेशन किंवा DNA replications through the replication it forms two copies that are identical to it. In eukaryotic organism, replication of DNA takes place only once in the cell cycle. It occurs in the S phase of interphase in the cell cycle. Eukaryotics मध्ये ऑर्गॅनिझममध्ये रेप्लिकेशन ऑफ DNA हे ओनली सेल सायकलच्या वेळेला होत असतं. तर ते सेल सायकलमधल्या ज्या इंटरफेजमधली जी S फेज आहे त्या S फेजमध्ये रेप्लिकेशन ऑफ DNA होत असतं. DNA replicates through the semi-conservative mode of replication. DNAचं replication हे semi-conservative replication mode of replication आहे. The model of semi-conservative replication was proposed by Watson and Crick on the basis of anti-parallel and complementary nature of DNA strands. The process of semi-conservative replications is as below. The replication of DNA हे प्रपोज पहिल्यांदा कुणी केलं तर वॅटसन आणि क्रिक यांनी केलेलं आहे. तर या प्रोसेसमध्ये DNA रेप्लिकेशनमधले जी प्रोसेस आहे त्यामधले पॉईंट आहे, परीक्षेला 2 मार्काला त्याचे पॉईंटसुद्धा विचारले जातं. फर्स्ट पॉईंट इज ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, सेकंड इज पॉईंट ऑफ ओरिजिन अँड इनिशिएशन पॉईंट, थर्ड इज अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल, फोर्थ इज रेप्लिकेशन फोर्क, fifth one is a synthesis of new strand, sixth one leading and lagging strand, seventh one is a formation of a daughter DNA molecule. हे 7 पॉईंट आपण 1 बाय 1 स्टडी केल्यानंतर आपल्याला नवीन DNA तयार झालेला दिसून येईल. फर्स्ट पॉईंट इज ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. यामध्ये आपण आज ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणजे काय होतं तर आपल्याला हेतू काय आहे तर नवीन DNA तयार करायचा आहे. तर या DNAमध्ये काय भरलेलं आहे तर न्यूक्लियोटाइड आहेत. एकापुढं एक न्यूक्लियोटाइड येऊन उभं राहिलं तरच नवीन धागा तयार होईल. मोत्याची माळ आपल्याला बनवायची आहे तर या माळेसाठी आपल्याला कशाची गरज आहे, मोत्यांची गरज आहे. एकापुढे एक मोती ओवले तरच मोत्याची माळ तयार होईल. तर त्याचप्रमाणे ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणजे न्यूक्लियोटाइड हा मणी आहे आणि हे न्यूक्लियोटाइड एकापुढे एक उभं केलं तरच DNAचा स्ट्रँड तयार होईल. म्हणजे पहिल्यांदा मणी गोळा केले पाहिजेत. म्हणजेच हे मणी म्हणजेच कोण आहे तर न्यूक्लियोटाइड. म्हणजे फर्स्ट पॉईंट इज न्यूक्लियोटाइड ऑफ ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ह्या न्यूक्लियोटाइडना म्हणजे मण्यांना न्यूक्लियोटाइडना ॲक्टिवेटेड केलं पाहिजे की त्यांना बोलवलं पाहिजे की तुम्ही या आणि ओळीनं उभे राहा. म्हणजे फर्स्ट पॉईंट इज ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. द 4 टाईप ऑफ न्यूक्लियोटाइड. त्यामधले जे मणी आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत म्हणजे न्यूक्लियोटाइड आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत. द 4 टाईप ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ DNA दॅट इज DAMP, DGMP, DCMP and DTMP are present in the nucleoplasm. न्यूक्लियसमध्ये जे लिक्विड भरलेलं आहे त्याला न्यूक्लियोप्लाझम म्हटलं जातं. त्या न्यूक्लियोप्लाझममध्ये काय आहे तर 4 टाईप्स ऑफ न्यूक्लियोटाइड आहेत. DAMP मीन्स
adenine monophosphate. GMP means guanine monophosphate. CMP means cytosine monophosphate. And TMP means adenine, guanine, cytosine आणि थायमिन. तर थायमिन मोनोफॉस्फेट असे 4 प्रकारचे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन या प्रकारचे आपल्याला मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात हे न्यूक्लियोटाइड अवेलेबल आहेत. कशामध्ये? तर न्यूक्लियोप्लाझममध्ये अवेलेबल आहे. दे आर ॲक्टिवेटेड बाय. तर यांना ॲक्टिवेट केलं पाहिजे. असेच ते येणार नाही आहे, तर त्यांना ॲक्टिवेटेड केलं पाहिजे. तर त्या ॲक्टिवेटेड करण्यासाठी त्यांना एनर्जीची गरज आहे. तर ती एनर्जी कुणापासून दिली जाते? तर ATP पासून एनर्जी दिली जाते. They are activated by ATP in presence of enzyme phosphorylase. म्हणजे या ठिकाणी काय रिॲक्शन होते बघा. तर फॉर एक्झाम्पल आपण GMP घेतलं, DGMP. हा DGMP म्हणजे ग्वानिन मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात आहे, परंतु आपल्याला तो ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपाची गरज आहे. तर मोनोचं कन्व्हर्जन आपल्याला ट्रायफॉस्फेटमध्ये करायचं आहे, तर त्यासाठी त्याला फॉस्फेटची गरज आहे. तर ही फॉस्फेटची गरज कोणाकडून घ्यायची? तर ATP कडून घ्यायची. तर ATP मधील फॉस्फेट ग्रुप त्याच्याकडे घ्यायचा आणि मग तो त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? GTP मध्ये होणार. शिल्लक काय राहिलं? तर AMP राहिलं. म्हणजे काय झालं बघा, GMP मध्ये एक मोनोफॉस्फेट आहे, ATP मध्ये 3 फॉस्फेट आहे. तर आपल्याला GMPचं कन्व्हर्जन GTP मध्ये करायचं आहे. GMPचं कन्व्हर्जन ज्या वेळेला GTP मध्ये होतं त्यावेळेला त्याच्याबरोबर रिॲक्शनसाठी आलेला ATPचं कन्व्हर्जन AMP मध्ये होणार आहे. म्हणजे नेट रिॲक्शन काय बघा, DGMP प्लस ATP is equal to GTP प्लस AMP. म्हणजे प्रोडक्ट काय तयार झाले? GTP अँड AMP असे 2 प्रोडक्ट तयार झाले. इन प्रेझेन्स ऑफ एन्झाइम फॉस्फोरायलेज. This result in the formation of deoxyribonucleotide triphosphate. रिझल्टिंग आपल्याला काय मिळालं? तर DGTP, DCTP, GTP and DTTP. The process is known as phosphorylation. या प्रोसेसला फॉस्फोरायलेशन म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर ATP मधून फॉस्फेट ग्रुप रिलीज होतो आणि तो ॲड होतो AMP, GMP, CMP आणि TMP मध्ये ॲड होतो आणि त्यांचं कन्व्हर्जन ट्रायफॉस्फेटमध्ये होतं. नीटला क्वेश्चन असाही विचारला जातो, ज्या वेळेला न्यूक्लियोप्लाझममध्ये जे न्यूक्लियोटाइड असतात ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात? तर ते मोनो फॉर्ममध्ये असतात, मोनोफॉस्फेटच्या स्वरूपात असतात. आपल्याला ॲक्टिवेशन करतो म्हणजे मोनोफॉस्फेटचं कन्व्हर्जन ट्रायफॉस्फेटमध्ये करतो. बघा, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइडमध्ये आपण काय करणार आहोत? तर 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियोप्लाझम, दॅट इज DAMP, GMP, DCMP and DTMP is converted into in the form of triphosphate with the help of ATP in presence of enzyme phosphorylase, and it is converted into finally ATP, DCTP, DGTP and DATP. In this process is called as phosphorylation. Second point is point of origin or initiation point. आता न्यूक्लियोटाइड तयार आहेत, फक्त आपल्याला आता काय करायचं आहे? जो ओल्ड DNA आहे तो DNA आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे जो गुंडाळलेला धागा आहे तो उघडायचा आहे. तर त्या उघडण्यासाठी एक पॉईंट पाहिजे. कुठून उघडायचं? तर उघडणारा जो पॉईंट आहे, खोलणारा जो पॉईंट आहे, त्या पॉईंटला पॉईंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट असं म्हणायचं. It begins at a specific point O origin and terminate at the point T origin is flanked by T sides.
आता जो उघडणार आहे तो उघडल्यानंतर आपल्याला दिसणार कसा आहे बघा, तर टी सारखा दिसणार आहे. द युनिट ऑफ DNA इन विच रेप्लिकेशन अकर इज कॉल्ड ॲज अ रेप्लिकन. जे युनिट वापरणार आहोत रेप्लिकेशनसाठी तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, रेप्लिकॉन असं म्हणणार आहोत. इन prokaryote there is only one replicon. However, in eukaryote there are several replication in a ladder. एका याच्यामध्ये प्रोकॅरेटिकमध्ये एकच युकॅरेटिकमध्ये भरपूर ओरिजिन असतात, परंतु प्रोकॅरेटिकमध्ये एकच ओरिजिन तयार होतो, म्हणजे एकच इनिशिएशन पॉईंट किंवा ओरिजिन एकच प्रोकॅरेटिकमध्ये असतो. ॲट द पॉईंट ओ एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक्स वन ऑफ द स्ट्रँड्स ऑफ DNA टेम्पररली. द निक occur in the sugar phosphate backbone or the phosphodiester band. तर यामध्ये जो बॅकबोन आहे म्हणजे शुगर फॉस्फेट जो बॅकबोन आहे त्यामध्ये कुठला बॉन्ड आहे, तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे. थर्ड पॉइंट इज अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. या सेकंड पॉईंटमध्ये आपण काय केलं तर DNA आपण उलटं गुंडाळलं आणि एक पॉईंट ठरवला, तर त्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत, पॉईंट ऑफ ओरिजिन. तर त्यामध्ये पॉईंट काय लक्षात ठेवायचं, पॉईंट ऑफ ओरिजिन. इन प्रोकॅरेटिक ओनली वन पॉईंट ऑफ ओरिजिन इज इम्पॉर्टंट अँड इन युकॅरेटिक मेनी पॉईंट ऑफ ओरिजिन्स आर प्रेझेंट. थर्ड पॉईंट इज अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्युल्स. आता पॉईंट ठरला, आता दोरी ही उलटी फिरवली पाहिजे, तर त्या पॉईंटला काय म्हणायचं, अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. नाऊ एन्झाईम DNA हेलिकेज operates by breaking weak hydrogen bonds in the vicinity of O. The strands of DNA separate and unwind. This unwinding is bidirectional and continuous as Y-shaped replication fork. Such separated strand act as a template strand. हा जो अनवाइंडिंग आपण DNA करणार आहोत, अनवाइंडिंग केल्यानंतर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला वाय शेपड दिसणार आहे, तर त्या वाय शेपड स्ट्रक्चरला रेप्लिकेशन फोर्क असंही म्हटलं जातं. The two separated strands are prevented from recoiling by SSBP, single strand binding protein. SSBP remain attached to both the separated strands so as to facilitate synthesis of a new पॉलिन्यूक्लियोटाइड स्टँड. आता हा जो DNA स्टँड म्हणजे जे रेप्लिकेशन फोर्क म्हणजे ट्युनिंग फोर्क, जसा आपण फिजिक्समध्ये जो ट्युनिंग फोर्क वापरतो त्या ट्युनिंग फोर्क लाईक स्ट्रक्चर म्हणजे वाय लाईक इन्व्हर्टेड वाय लाईक जे स्ट्रक्चर दिसतं त्या वाय लाईक स्ट्रक्चरसाठी एक इम्पॉर्टंट एन्झाईम आहे. तर टू सेपरेटेड एन्झाईम स्टँडसाठी एक इम्पॉर्टंट एन्झाईम आहे, प्रोटीन आहे, कुठलं तर SSBP. परीक्षेला SSBPचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो. SSBP मीन्स अ सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. याचा रोल काय आहे, आता एकदा आपण DNA अनवाइंडिंग केलेला आहे. वाइंडिंग म्हणजे गुंडाळणं, अनवाइंडिंग म्हणजे उलटं फिरवणं. उलटं फिरवून तो धागा सोडलेला आहे. आता आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे की हा जो उलटा फिरवलेला धागा सुलटा होऊ नये यासाठी काय केलं जातं की आपोआप गुंडाळू नये यासाठी काय केलं जातं तर एक इम्पॉर्टंट एन्झाईम आहे, प्रोटीन आहे SSBP. हा SSBP म्हणजे सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन हे काय करतं तर त्याला परत गुंडाळू नये यासाठी त्याचा रोल इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रोल ऑफ SSBP इज both the separated strands so as to facilitate synthesis of a new to avoid the अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड. हा SSBPचा रोल आहे. नेक्स्ट पॉईंट इज रेप्लिकेशन फोर्क. आता तयार झालेला हा रेप्लिकेशन फोर्क आहे. The point formed due to unwinding and separation of two strands appears like a Y-shaped fork called as a replication fork. The unwinding of strands imposes strain which is relieved by superhelix relaxing enzyme.
हां, अनवाइंडिंग करण्यासाठी म्हणजे रेप्लिकेशन होण्यासाठी आपण एन्झाईम कुठलं वापरणार आहोत, तर रिलीव्ड बाय सुपर हेलिक्स रिलॅक्सिंग एन्झाईम आपण हे वापरणार आहोत. इथंपर्यंतचे पॉईंट आपण आज लर्न करणार आहोत. इथून पुढचे पॉईंट आणि रिव्हिजन. हा जो DNA रेप्लिकेशन आहे, हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं व्हेरी IMP आहे. म्हणजे याची रिव्हिजन आपण 2-3 वेळा करणार आहोत. त्यावेळेला आपल्याला हे लक्षात राहणार आहे, त्याशिवाय लक्षात राहणार नाही आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे पॉईंटमध्ये ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, पॉईंट ऑफ ओरिजिन अँड अनवाइंडिंग ऑफ DNA मोलिक्युल्स हे 3 पॉईंट परत एकदा पुस्तकामधले वाचायचे. आणि लास्ट 4th पॉईंट इज रेप्लिकेटिंग फोर्क. हे 4 पॉईंट आपण वारंवार वाचून लक्षात ठेवायचे. यामधले एन्झाईम, न्यूक्लियोटाइडमध्ये कोणते कोणते न्यूक्लियोटाइड आणि त्यांचं कन्वर्जन कशामध्ये झालं हे आपण लर्न करून ठेवायचं.